पुणे शहरात रात्री 1:30 वाजल्यानंतर पब आणि बार जर सुरू असले तर मात्र आता थेट पोलीस निरीक्षकालाच जबाबदार धरलं जाईल, त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेला आहे। पुणे शहरात काही ठिकाणी रात्री 1:30 नंतर सुद्धा पब आणि बार सुरू असल्याचं काही ठिकाणी आढळलेलं होतं। यानंतर पोलीस आयुक्त यांनी संबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणेदारावर कारवाई करण्याचे संकेत दिले। पोलीस निरीक्षकावर आता रात्री पब आणि बार जर सुरू असतील 1:30 नंतर तर मात्र त्या परिसरातील पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात आता आदेश जारी केलेले आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, काय अधिक माहिती आहे? पोहोचतोय अमोल पर्यंत आपला आवाज पोहोचत नाही। अमोल, माझा आवाज पोहोचतोय? येतोय, आवाज येतोय। अगदी काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात आता पोलीस निरीक्षकावर कारवाई केली जाणार आहे। जर रात्री उशिरापर्यंत पब आणि बार सुरू राहिले तर त्या विभागातल्या पोलीस निरीक्षकावर हा कारवाईचा बडगा असेल। नक्कीच याआधी सुद्धा आपण पाहिलं की पबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उशिरापर्यंत सुरू असल्याच्या घटना घडलेल्या होत्या। खरं तर आता पोलिसांनी पबला आणि बारला रात्री 1:30 वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे। मात्र त्यानंतरही अगदी पहाटेपर्यंत पब आणि बार हे सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक भूमिका घेतलेली आहे आणि यामध्ये आता पोलिसांवरच मुख्य जबाबदारी आहे ती सोपवलेली आहे। जो पब 1:30 वाजेपर्यंतच्या नंतर सुरू राहील, बार सुरू राहील, त्या ठिकाणचं संबंधित पोलीस स्टेशनचे पीए असतील म्हणजे पोलीस निरीक्षक असतील यांना यामध्ये जबाबदार धरलं जाणार आहे आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे असा कडक इशारा पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे। आणि त्यामुळे पुण्यातील पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांचं एक महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल। पब आणि बार हे वेळेतच बंद करावे लागणार आहेत अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि जे पब आणि चालक यामध्ये हलगर्जीपणा करतील त्यांच्यावरती कारवाई सुद्धा केली जाईल। पण ही सगळी जबाबदारी असणार आहे ती स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असणार आहेत, त्यांच्यावर असणार आहे आणि त्याची अंमलबजावणी आजपासूनच केली जाणार आहे अशा सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आहेत। अगदी अमोल, या सगळ्या संदर्भात आणखीन एक अपडेट सुद्धा समोर येते पुण्यातून की आता मात्र पिस्तुलाच्या लायसन्स संदर्भात कुठेतरी ब्रेक लावला जाणार आहे। ही देखील एक महत्त्वाची बातमी आता पुण्यातून समोर येते। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज मात्र नाकारलेले आहेत पिस्तूल परवान्याचे। नव्याने बंदूक परवाना देण्याने पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे थांबवलेला आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आरोपी शशांक हगवणे, निलेश चव्हाण, सुशील हगवणे यांना पुणे पोलिसांकडून कशा पद्धतीने परवाने मिळाले हे आपण पाहिलेलं होतं आणि त्यामुळेच आता कुठेतरी पोलीस आयुक्तांनी हा नवीन निर्णय घेतलेला आहे आणि नवीन पिस्तूल परवान्यासाठी पुणे पोलिसांनी आता पूर्णपणे याला ब्रेक लावलेला आहे। पोलीस आयुक्तांनी जवळपास आतापर्यंत 400 अर्जांपैकी 140 अर्ज आहेत ते सुद्धा रद्द केलेले आहेत। या आधीच्या काळात म्हणजे 2022-2023 या काळात मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना आहेत ते सुद्धा दिलेले आहेत। त्यामध्ये गेल्या 1.5 वर्षात आपण पाहिलं तर 19 परवाने दिले जातील, त्यातील 10 परवाने वारसा हक्काने तर 9 परवाने आहेत ते खेळाडूंच्या कोट्यातून। निश्चित अमोल, लक्षात येते बाब। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।